तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की इथे तेजस्विनी सखीची खरी आई रात्री बसलेली असते. ती ब्लँकेटवरचा तो लोगो बघते आणि तिला सखीची आठवण येते. तेजस्विनीचा जीव कासावीस होतो. ती मनात म्हणते, बाळा, आता हे सगळं सहन होत नाही आहे ग. मला माहिती आहे ती सरकार तुला खूप त्रास देत असेल. मला तुझी खूप आठवण येते. सरकारच्या तावडीत राहणं खूप कठीण आहे. तू कशी त्या सरकारच्या तावडीत राहत असशील? ती सरकार तर तुला 2 क्षणसुद्धा नीट जगू देत नसेल. इथे तेजस्विनी मनात विचार करते आणि सखी इथे झोपलेली असताना सखीला स्वप्न पडतं आणि सखीला वाटतं की खरी आई आपल्याला बोलवते. सखी दचकून उठून बसते. तर दुसऱ्या दिवशी सखी नाश्त्यासाठी येते. सरकार म्हणते, या घरात जर माझ्यासोबत राहायचं असेल ना, आणि मेन म्हणजे जिवंत राहायचं असेल, तर सरकारची भीती आणि देवावर श्रद्धा दोन्ही असायला हवं. सखी काही सरकारला घाबरत नाही. तर इथे कान्हा रूममध्ये येतो आणि उशी घेऊन डान्स करत असतो. तो इमॅजिन करतो की उशी म्हणजे सखी आहे. कान्हा सखीला इमॅजिन करून डान्स करत असतो. तो प्रेमात पडलाय हे त्याला कळत असतं. कान्हा कपाट उघडतो आणि त्याला मॅप दिसतो. कान्हा भानावर येतो आणि त्याला रियालिटी चेक मिळतो. त्याला आठवतं की आपण इथे कशासाठी आलो आहे, आपले ध्येय काय आहे. कान्हा एकदम सिरियस होतो आणि प्रेम बिम सगळं विसरून जातो. आता सखीला तर मनातून कनेक्शन जाणवते. आपली आई जवळपास कुठेतरी आहे असं जाणवतंय. पण सखी आपल्या आईपर्यंत कशी पोहोचते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी कान्हा त्या लोकेशनवर पोहोचतात. सखी म्हणते, कान्हा, हेच आहे ते लोकेशन, चल आत जाऊ. कान्हा गाडी बाहेर लावतो आणि दोघं आत जातात. तर इथे सखीची आई आतमध्ये बसलेली असते. ती मनात म्हणते, मनस्विनी, हे घड्याळ तोडलंस ग, पण याचा अर्थ असा नाही की वेळ बदलणार नाही. मला माहिती आहे माझी सखी आज ना उद्या माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यावेळेस माझी चांगली वेळ सुरू होईल आणि तुझी वाईट वेळ सुरू होईल. तर इथे गौतम घरी एकटाच असतो आणि दारावरची बेल वाजते. गौतम दरवाजा उघडतो आणि समोर 2 माणसं उभी असतात. ते 2 जण म्हणतात की आम्हाला मीनाक्षी कामत यांनी बोलवले. घरात खूप डास झालेत आणि त्यासाठी पेस्ट कंट्रोल करायचं आहे. गौतम म्हणतो, थांबा, मी बोलवतो. गौतम मीनाक्षीला आवाज देत असतो. ते दोन्ही माणसं आत येतात. ते गौतमच्या तोंडावर धूर सोडतात आणि त्याला खूप मारतात. गौतमला कळत नाही की हे माणसं का मारतायत. गौतम मोठमोठ्याने ओरडतो आणि त्यांना विचारतो, कोण आहात तुम्ही आणि का मारताय मला? ती माणसं काहीच उत्तर देत नाही. ते गौतमला खूप मारतात आणि तिथून पळून जातात. तर इथे सखी कान्हा त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला जातात आणि शटर उघडतात. सखी म्हणते, कान्हा, अरे हीच ती जागा आहे, बघ ना. कान्हा आतमध्ये बघतो. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, इथे काही नाही आहे. सखी म्हणते, नाही, आपण शोध घ्यायला हवा. ते दोघं आतमध्ये सगळीकडे शोधाशोध करणार तेवढ्यात तिथे एक माणूस येतो. तो माणूस म्हणतो, कोण आहात तुम्ही, इथे काय करताय? हा गाळा माझा आहे. न विचारता तुम्ही इथे येऊ कशी शकता? निघा इथून आधी. सखी कान्हा त्याला सॉरी म्हणतात आणि तिथून निघतात. तर इथे गौतमला मारून ते दोघं निघून जातात आणि सरकार तिथे येते. सरकार म्हणते, काय वाटलं रे तुला गौतम? तू एकटा तेवढा हुशार आणि बाकी सगळे मूर्ख? सरकार गौतमवर वॉच ठेवून असते. गौतम काय करतोय, कुठे जातोय, सखीला फोटो कसा पाठवतोय, व्हिडिओ कसे पाठवतोय हे सरकारला कळलेलं असतं. आणि सरकारने गुंडांना फोन करून सखीच्या खऱ्या आईला तिथून गायब करायला लावलेलं असतं. सरकार गौतमला म्हणते, गौतम, हा फक्त ट्रेलर होता. मला नाही वाटत तू पूर्ण फिल्म बघण्याची हिंमत करशील. परत जर का आगाऊपणा केलास आणि हुशारी दाखवलीस तर या धुरात तुझी कुल्फी कुठे गायब होईल तुला सुद्धा कळणार नाही, समजलं? ती गौतमला खूप मारते आणि तिथून निघते. तर इथे सखी कान्हा बंगल्याबाहेर येतात. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, आऊ जाऊ द्या, कोणीतरी प्रँक केला असेल. सखी म्हणते, नाही हा कान्हा, प्रँक वगैरे काही नव्हता. मला वाटतंय आतमध्ये काहीतरी आहे, आपण शोधायला हवं. सखी कान्हा बोलत असतात आणि एका माणसाची धडक लागते. कान्हाच्या शर्टचं बटन तुटतं. कान्हा ते बटन शोधत असतो. सखीला वाटतं की आपल्या हातातली जी बांगडीला पिन आहे ती सेफ्टी पिन कान्हाला लावावी. सखी कान्हाला जवळ घेते आणि त्याच्या शर्टला ती सेफ्टी पिन लावून देते. दोघं प्रेमाने एकमेकाकडे बघत राहतात.
आणि तेवढ्याच सखीचा फोन वाजतो. सरकारचा फोन आलेला असतो. सरकार सखीला म्हणते, कुठे आहेस तू? जिथे कुठे असशील ना तिथून लवकर घरी निघून ये. जो गोंधळ घातला आहेस ना तो आता तुला निस्तरायचा आहे. सरकार फोन ठेवून देते. सखी म्हणते, कान्हा हे काय आहे सगळं? मी काय गोंधळ घालून ठेवला आहे? सखी कान्हा तिथून निघतात. थोड्या वेळाने घरी वकील आलेले असतात आणि सखी कान्हा तिथे पोहोचतात. वकील सखीला डिवोर्स पेपर्स दाखवतात. सखी ते पेपर्स चेक करते. सरकार म्हणते, किती वाचलं ना तरी त्या पेपरमध्ये लिहिलेलं बदलणार नाही आहे. सखी म्हणते, पण सरकार मी हे पेपर्स बनवायलाच सांगितलेले नाही. वकील म्हणतात, अहो मॅडम मी माझ्या मनाने कसं काय पेपर्स बनवेन? मला काय स्वप्न पडलं का तुम्हाला हे पेपर्स हवेत? सखी म्हणते, आता सांगा मला, मी तुम्हाला कधी पेपर्स बनवायला सांगितले होते? कोणाला सांगितलं होतं मी? मी स्वतः तुम्हाला भेटायला आले होते का फोन केला होता? सांगा ना, कधी फोन केला होता? वकील म्हणतात, हो मॅडम तुमचा फोन आला होता. मला नाही, माझ्या असिस्टंटला आला होता. तुम्ही माझ्या असिस्टंटकडे निरोप सोडला होता. सखी म्हणते, हो का? कधी फोन आला होता माझा? तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असेल आणि कॉल हिस्ट्री पण असेल ना, दाखवा मला. सरकार ओरडते. सरकार म्हणते, कधी केलं कुठे केलं हे महत्त्वाचं नाही आहे. हे पेपर्स तुझ्यासाठी कसे काय बनलेत? आणि सखी यामध्ये काही नवल नाही आहे. याआधी पण तू कानापासून सुटका हवी आहे म्हणून डिवोर्स पेपर्स तयार करून घेतले होते आणि हा सगळा तमाशा केला होतास. आठवतंय ना सगळं? सखी पुन्हा सीन क्रिएट करू नकोस. लग्न म्हणजे काय तुला खेळ वाटतो का? सखी म्हणते, सरकार तुम्ही लग्न नाती संसार यावर लेक्चर देऊच नका, ते तुम्हाला शोभत नाही. सखी कान्हाकडे येते आणि कान्हाला म्हणते, कान्हा दुसऱ्या कोणाचा विश्वास बसो न बसो पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? अरे हे मी पेपर्स बनवलेच नाही आहेत. कान्हा सखीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, सखी मॅडम माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे कराल ते आपल्या भल्याचं असेल. तुम्ही जो निर्णय घ्याल ना त्या निर्णयात मी तुमच्यासोबत असेल. तुम्ही काही काळजी करू नका. मीनाक्षी म्हणते, सखी पेपर्स कोणी बनवले, का बनवायला सांगितले हे महत्त्वाचं नाही आहे. काम होणं महत्त्वाचं आहे. हे बघ, आज ना उद्या तुला आणि कान्हाला डिवोर्स घ्यायचाच होता ना, तुमच्या दोघांना वेगळं व्हायचंच होतं. अगं उलट चांगलं आहे ना, आपण म्हणू की देवाने हे डिवोर्स पेपर्स पाठवलेत. चल आता पटकन सह्या कर आणि मोकळी हो. तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. सरकार विचारते, सखी लवकर डिसिजन सांग. तुला चॅलेंज आठवतं आहे ना, काय होतं ते? सखीला चॅलेंज आठवतं. सखी म्हणते, मला विचार करायला थोडा वेळ हवाय. सखी वर निघून जाते. सखी रूममध्ये विचार करते. सखी म्हणते, हे काय होतं खाली सगळं? हे काय घडलंय आणि कशासाठी? जे घडतंय त्यावर माझा विश्वास का बसत नाही आहे? आणि या सगळ्यामुळे मी अस्वस्थ का होते? डिवोर्स तर मलाच हवा होता ना, पण डिवोर्स का घ्यायचा? एका झटक्यात सगळं का संपवायचं? आत्ता सगळं ठीक आहे, पण आधी तर मला डिवोर्स हवा होता. आता तर आयती संधी मिळाली आहे. मला फक्त सह्या करायच्या होत्या आणि सगळं संपवायचं होतं. पण मी काय केलं? मी वेळ मागून घेतला का? मला खरंच वेगळं व्हायचे की नाही? सखी खूप विचार करत असते. कान्हा आणि सखी यांच्या नात्याबद्दल विचार करते. तर इथे सरकार सगळ्यांना जायला सांगते आणि ती कान्हाला थांबवते. सरकार म्हणते, 4 चौघांमध्ये माझी हार झाली आहे आणि सखी जिंकली आहे, पण त्यामुळे तुला कळतंय का तुझं किती नुकसान होणार आहे? तुला या घरातून बाहेर जावं लागेल आणि तू सखीची बाजू घेत होतास, युजलेस कुठला. कान्हा म्हणतो, अहो मॅडम तुमचा दृष्टिकोन चुकतोय. अहो मी तुम्हाला तेव्हासुद्धा मंदिरात सांगितलं होतं, छोट्या छोट्या लढाया हरल्या तरी चालतात पण मोठं युद्ध जिंकणं महत्त्वाचं असतं. अहो तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की डोक्यात माझ्या कोणता तरी छान प्लॅन आहे आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत कळेल तुम्हाला. सरकार विचार करते की कान्हा नेमकं काय बोलायचा प्रयत्न करतोय. सरकार विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.